तुम्हाला तुमचं रिलेशन खूप छान ठेवायचं असेल ना, तर तुम्ही तुमच्यामधला इगो आणि ॲटिट्यूड आहे ना, तो डायरेक्ट झिरो लेवलला ठेवला पाहिजे. की त्या व्यक्तीला ना आपण स्वतःहून कॉल मेसेज करायचा, काही तो त्रासामध्ये तो स्वतःहून आपल्याकडून ना त्या व्यक्तीला 100% एफर्ट द्यायचा. सगळं एकदम बोलतात नाही का, कारण की तुम्ही एक प्रेम देणारे आहात. करून बघा एकदा. आणि मान्य आहे, याच्यामध्ये आता खूप लोक असं पण बोलतील की आपण फक्त प्रेम द्यायचं आणि पुढच्या व्यक्तीला काही घेणं देणं नाहीये त्याच्यामध्ये, आणि तो फक्त मजा घेतोय, आपण त्याला फक्त प्रेम देतोय. नाही असं. एक दिवस त्या व्यक्तीला सुद्धा जाणेल की नाही यार, पुढचा व्यक्ती आपल्याला प्रेम देतोय, त्याचं बोलतात नाही का की इगो ॲटिट्यूड सगळं बाजूला ठेवून आपल्यासाठी एवढं एफर्ट घेतोय, आपण पण त्या व्यक्तीसाठी घेतलं पाहिजे. त्या व्यक्तीने नाहीच घेतलं तर तुम्हाला स्वतःलाही समजेल की आपण एवढं प्रेम देतोय, आपण एवढं एफर्ट घेतोय, तो नाही करत आहे आपल्यासाठी काहीच. मग आपण पण तिथून मूव्ह ऑन होऊ शकतो. आणि त्या व्यक्तीने कधी त्याचेही एफर्ट दिले, त्याचाही इगो आणि ॲटिट्यूड बाजूला ठेवून आपल्याबरोबर चांगलं रिलेशन ठेवलं, तर आपलंही ते बोलतात नाही का लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप होईल आणि प्रेम खूप छान होईल. समजतंय का मला तुम्हाला काय सांगायचंय ते?